सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील युनिट क्रमांक 9 पर्यावरण या युनिटाच्या आधारित असलेले अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आपण बघत आहोत. तर पॉईंट्स टू रिमेंबरमध्ये आपण हे सगळं लक्षात ठेवूनच पेपरला जायला पाहिजे तुम्ही. आता एक बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरियामुळं आपण गांडूळ खत निर्माण करतो. वर्मी कंपोस्टिंग ऑफ बायोडिग्रेडेबलच्या माध्यमातून वर्मी कंपोस्टिंग आपण तयार करतो बॅक्टेरियाच्या सहाय्याने. बायोमॅग्निफिकेशन म्हणजे काय? बायोमॅग्निफिकेशन म्हणजे मोठमोठं होणे, शरीर मोठं होणे, आकार मोठं होणं. कसं? हार्मफुल केमिकल एंटर्स इनटू द फूड. आपण जे फूड खातो त्या फूडमध्ये, आहारामध्ये केमिकल्स मिक्स होतात. मग केमिकल्स आहारात जातात आणि तसला आहार दॅट गेट्स कॉन्सन्ट्रेटेड ॲट एंड लेवल ऑन द फूड चेन. केमिकल्स मिक्स झालेले आहार जर एक प्राणी खाल्लं त्या प्राणीत जो जातो आणि त्या प्राणीला दुसरा प्राणी खाल्लं तर त्याच्यामध्ये तो जातो आणि दुसरा प्राणी तिसऱ्या प्राणीला खाल्लं तर ते फुगत जाईल, मोठमोठं होत जाईल. बायोमॅग्निफिकेशन. आता लॅक्टोमीटर म्हणून एक मेजरमेंट आहे. लॅक्टोमीटर कशासाठी वापरतात? तर दुधाचा घनता, डेन्सिटी ऑफ मिल्क पाहण्यासाठी लॅक्टोमीटर वापर करतात. बॅरोमीटर म्हणून आहे. बॅरोमीटर आपला जो ॲटमॉस्फिअर आहे, वातावरणामध्ये किती प्रेशर आहे त्या प्रेशर मेजरमेंट करण्यासाठी बॅरोमीटरचा वापर होतो. लुनार एक्लिप्स म्हणजे चंद्रग्रहण. चंद्रग्रहण म्हणजे काय? बघा, ग्रहण म्हणतो आपण. सूर्य तर फिक्स्ड असतात. सूर्यांचं किरण पृथ्वीवर पडतो आणि सूर्यांचं किरण पृथ्वीवर पडल्यानंतर पृथ्वीचा जो सावली आहे तो सावली चंद्रावर पडतो. हे तिन्ही एकाच सरळ रेषेमध्ये जेव्हा येतात, सूर्य, पृथ्वी आणि चंद्र जेव्हा सरळ रेखेत असतात त्यावेळी सूर्याचे किरण पृथ्वीवर पडतो आणि पृथ्वीचा सावली चंद्रावर पडलं तर चंद्रग्रहण असे म्हणतात. चंद्रग्रहण लक्षात घ्या. मग सूर्यग्रहण कधी? सूर्य तिथंच असतो. चंद्र मध्ये येतात, पृथ्वी इथं असतो. मध्ये चंद्र आणि हे पृथ्वी. सूर्याचं किरण चंद्रावर आणि चंद्राचा सावली पृथ्वीवर, त्यावेळी सूर्यग्रहण होतं. चंद्रग्रहण म्हटल्यानंतर मध्ये पृथ्वी यायला पाहिजे. चंद्रग्रहण. सूर्यग्रहणाला मध्ये पृथ्वी येतात. सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येतात. सूर्य आणि कन्फ्युजन करू नका हो. चंद्रग्रहण म्हणजे मध्यभागी पृथ्वी येतात आणि सूर्यग्रहण म्हटल्यानंतर मध्यभागी चंद्र येतात. जास्त वर्णन करत नाही. आता आपल्या भारत देशात 5 प्रकारचे अरण्ये आहे, फॉरेस्ट आहे 5 प्रकारची. आता एव्हरग्रीन फॉरेस्ट, एव्हरग्रीन म्हणजे सदाहरित वनस्पती. सदाहरित म्हणजे प्रत्येक वेळी हे तिथलं असलेलं झाड, झुडूप, वनस्पती हे ग्रीन कलरमध्ये असतात, कंटिन्युअस ग्रीन कलरमध्ये असतात. मग एव्हरग्रीन फॉरेस्ट कुठे मिळतात? तर ज्या ठिकाणी सूर्याचं किरण प्रखरमध्ये पडतात, सूर्यप्रकाश जास्त आणि सर्वात जास्त पाऊस पडला पाहिजे. 2000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस आणि जास्त ऊन असेल तर तिथं एव्हरग्रीन फॉरेस्ट आपल्याला आढळून येतात. मग एव्हरग्रीन फॉरेस्टमध्ये महोगनी, रबर आणि सीसव झाडांचं नाव आहे. महोगनी हे पेपरला विचारतात बरं का. पान गळून पडणारे झाडं म्हणजे उन्हाळ्यात काही झाडांचं पानं गळून पडत असतात, म्हणजे काही ठिकाणी. मग पानं गळून पडणारी झाडं हे कुठे आढळतात? तर 1000 ते 2000 मिलीमीटर ज्या ठिकाणी पाऊस पडतो तिथं पान गळून पडणारी झाडं आढळून येतात. उदाहरणार्थ आहे सागवानी आणि बांबू.
त्याच्यानंतर काटेरी झाडे, आणि हे एकदम छोटी असतात, काटेरी झाडं छोटी असतात. ओके. आणि ह्याचं पानं एकदम छोटी छोटी असतात. एव्हरग्रीनचं पानं मोठे असतात, परंतु काटेरी जे झाड आहे त्याचं पानं एकदम छोटी छोटी असतात. इथं एकदा हे प्रश्न विचारले होते बघा, पाने गळून पडणारे का पडत असतात? उन्हाळ्याच्या दिवशी झाडांचं पानं का गळून पडतात? तर समजा उन्हाळ्यात काय होईल, सूर्याच्या किरणामुळे त्या झाडातील जे पाणी आहे ते पाणी लिव्ह पूर्ण शरीरात असतात, झाडाच्या शरीरात. मग सूर्यप्रकाश पानावर पडलं तर त्यावेळी त्या पानात असलेले पाणी बाष्पीभवन होऊन, इव्हॅपोरेशन होऊन वर जातात. मग त्यामुळे तसं होऊ नये, झाडामधलं पाणी कमी होऊ नये म्हणून सगळं पानं खाली पडतात. मग त्यामुळे बाष्पीभवन प्रमाण कमी होत नाही. काटेरी झाडांचा लीव्ज खूप छोटी छोटी असतात. का? तर अगोदरच पाणी कमी आहे, ऊन जास्त आहे, म्हणून त्याचा इव्हॅपोरेशन होईना म्हणून छोटी छोटी असतात. 500 मिलीमीटरपेक्षा कमी. खैर, जाली आणि खेचडी हे झाडांची नावं आहे, काटेरी झाडा. आता समुद्रजवळ जिथं जिथं महासागर आहे, समुद्र किनारा आहे, त्या समुद्र किनारापाशी असणारी जी झाडं आहे त्याला सागर किनारी झाडे असे म्हणतात. विशेष म्हणजे सुंदरी म्हणून एक झाड आहे, सुंदरी प्रकारची झाडं इथं आपल्याला आढळून येतात. ते सुंदरी झाडं एकदम स्मूथ आहे, मऊ आहे आणि त्याला तेलकटचे प्रमाण जास्त आहे त्या झाडाला. ओके. आणि सुंदरबन म्हणून इथं पश्चिम बंगालमध्ये एक सुंदरबन म्हणून एक जागा आहे, समुद्राच्या म्हणजे समुद्राला जवळ असलेली, तिथं सुंदरी वन आपल्याला आढळून येतो. त्याच्यानंतर हिमालय पर्वताच्या पायथ्याशी खूप मोठमोठे आणि लांब लचक असलेले झाडं आपल्याला दिसून येतात. हे झाडं का लांब असतात आणि त्याचं पानं वगैरे कशी असतात? आता उदाहरणार्थ सूचीपर्णी म्हणून आहे, ह्याचं पानं असं असतात, असं. कारण इथं बर्फ वगैरे जास्त पडत असतात. बर्फ पडल्यामुळं हे पूर्ण पानाचा गळून हे खाली पडला पाहिजे, बर्फ स्नो खाली पडला पाहिजे म्हणून अशी झाडं असतात. आणि लांब का असतात? तर तिथं सूर्यप्रकाश पडत नाही. सूर्यप्रकाशाला टच करण्यासाठी किंवा सूर्यप्रकाश ओढण्यासाठी ते खूप लांब लचक वाढतात. कोणकोणते? पाईन ट्री आहे, देवदार आहे, फर आहे आणि सूचीपर्णी. लक्षात ठेवा. आता कॉलरा ही जे रोग कशासाठी होतात? तर दूषित पाणी आपण जर पिलो तर दूषित पाणी, पोल्युटेड वॉटरमुळं कॉलरा रोग होतात. वेस्टर्न घाट जे सह्याद्री पर्वत आपण म्हणतो, ओके, भारताचा हा पश्चिम दिशेला आहे. वेस्टर्न साईड, वेस्टर्न घाट वेस्टर्न साईड ही आहे आपलं भारत देश. ओके. मग इथं ह्याला वेस्टर्न घाट म्हणतात. मग वेस्टर्न घाट कुठून कुठंपर्यंत आहे? हे सलग आहे, हे तुकडे पडलं नाही. पूर्व घाट तुकडे आहेत, परंतु हे तुकडे नाही, एक सरळ आहे. ओके. महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे आणि केरळ, ह्या 3 राज्यात वेस्टर्न घाट पसरलेले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ. त्याच्यानंतर हजार्डस वेस्ट, की त्याच्यामुळे आपल्याला जीवाला हानी निर्माण होतो. हॉस्पिटलमधलं जे काही वेस्ट आहे ते वेस्ट चांगलं नाही, त्याच्यामुळे अनेक दुष्परिणाम आपल्याला दिसून येतो. आता ॲसिड रेन इव्हॅपोरेशन होऊन काय होतात? क्लाउड्स तयार होतात. आणि क्लाउड्समधून जेव्हा पाणी खाली पडतो, पाऊस जेव्हा येतो, त्यावेळी इथं जे इंडस्ट्रियल एरिया असेल, कारखान्यामधून दूषित हवा बाहेर जातो. आणि दूषित हवा कोणकोणते? सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्साईड ऑफ नायट्रोजन हे इथं हवेत मिसळलेले असतात. हवेत सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्साईड ऑफ नायट्रोजन ह्याच्यावरती जर हे पावसाचं पाणी मिक्स झालं
तर हे पाणी आणि हे दूषित हवा मिक्स होऊन जमिनीवर पडतात, क्रॉप्सवर पडतात, मग त्याच्यामुळे ॲसिड रेन तयार होतो. हर्बीवोरस, फक्त मॅमल्स प्राणींना हर्बीवोरस असे म्हणतात. जे ग्रास खाणारं प्राणी असतात, जे मांसाहारी नाही, फक्त शाकाहारी प्राणी, हर्बीवोरसला शाकाहारी प्राणी. कार्निवोरस, मांसाहारी प्राणी. हर्बीवोरस कोणकोणतं आहे? डियर आहे आणि एलिफंट. कार्निवोरस फक्त असं अटॅक करून प्राणीला किल करून ते खात असतात, टायगर आहे आणि लॉयन. ओमनिवोरस हे प्राणी दोन्ही आहेत, दोन्ही भक्षक. हे मांसाहारी आहे आणि हे शाकाहारी पण आहे. घरात असलेलं उंदीरला तुम्ही काहीतरी लाडू खायला द्या, हे गे रे बाबा मोदक खा, गणपतीचा मोदक खा, लाडू घ्या, पेढे घे, ते खातात. मग कोणी नसेल तर दुसऱ्याला प्राणीला अटॅक करून सुद्धा ते खाऊ शकतात. आता घरातील कॅट दूध पण पितात. आमच्या घरात एक कॅट आहे, त्याला दूध नाही दिलं तर ते चहा मागतात. चहा दे रे बाबा म्हणतात. वेळ आहे, तो पेपर जवळ आलेला आहे, मला थोडा अभ्यास करायचे, चहा दे. चहा पण खातात. चहा नाही मिळालं तर मांसवर अटॅक करून मांस खातात. हे ओमनिवोरस. बियर आहे, पिग्गेश्वर आहे. पिग्गेश्वरलाही कडू असतं. चलो आता ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान का वाढतो? तर ओझोनचा जो लेयर आहे, तो ओझोनचा लेयर कमी होत चाललेलं आहे, त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे. आता CEE, सेंटर फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, 1984ला मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट ह्यांनी CEEचा स्थापना ऑगस्ट 1984ला गुजरात येथे अहमदनगर या शहरात CEEचा स्थापन केलेलं आहे. हे काय करतात? तर देशातील परिसरासंबंधित सिलेबस तयार करणे, इम्पॉर्टन्स ऑफ एन्व्हायरमेंटल एज्युकेशनचा प्रत्येक विद्यापीठांना, प्रत्येक कॉलेजेसना मार्गदर्शन करण्याची ही एक इन्स्टिट्यूशन्स आहे. हे केंद्र सरकारची इन्स्टिट्यूशन्स आहे आणि भारत देशात एकूण 41 ठिकाणी त्याचा ऑफिसेस आहे. आणि फक्त देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय लेवलमध्ये श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया येथे इंटरनॅशनल 2 सेंटर CEE यांनी स्थापन केलेले आहे. थँक्यू सो मच. नमस्कार.